आज तुमच्या जिभेची चव भागवणारी साधी काळी मिरी एकेकाळी जगाची सर्वात मोठी करन्सी होती. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. कारण 1498 साली वास्को दा गामा भारतीय मसाल्यांच्या व्यापारावर वर्चस्व मिळवण्यासाठी समुद्रमार्गाने कालिकतच्या बंदरावर उतरला होता. 15व्या शतकात युरोपला भारताच्या मसाल्यांची लागलेली ही चटक पुढे गुलामगिरी आणि वसाहतवादाचं कारण बनेल असं त्यावेळी कुणालाच वाटलं नव्हतं. या मसाल्यांनी जागतिक राजकारणात असा काही तिखटपणा पेरला की त्या संघर्षाची झणझण आजही संपूर्ण जगाला सोसावी लागत आहे. पण ही फक्त चवीची गोष्ट नव्हती. ही गोष्ट होती त्या सोन्याच्या धुराची, ज्याच्या शोधात कोलंबस अमेरिकेत पोहोचला आणि वास्को दा गामा भारताच्या उंबरठ्यावर. ज्या बंदुकीच्या गोळ्यांनी अख्खं जग हादरलं, त्यामागे या साध्या मसाल्यांची ठिणगी कशी होती, हेच आज आपण भूराजकारणाच्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून सविस्तर समजून घेणार आहोत. 15व्या शतकात युरोपमध्ये काळी मिरी, दालचिनी, लवंग व जायफळ हे फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नव्हते. ते श्रीमंतीचं प्रतीक आणि अत्यावश्यक वस्तू मानले जात. त्या काळात आजसारखे फ्रीज किंवा कोल्ड स्टोरेज नव्हते. तिथल्या कडाक्याच्या थंडीत मांस टिकून ठेवण्यासाठी आणि त्याचा कुबट वास मारण्यासाठी भारतीय मसाले वापरले जात. पण हे मसाले युरोपमध्ये तयार होत नव्हते. ते तयार होत होते भारत, श्रीलंका आणि इंडोनेशिया या देशांमध्ये. आशिया ते युरोप हा हजारो किलोमीटरचा प्रवास पार करणं त्या काळी सरळ सोपं नव्हतं. आज विमाने आणि महाकाय जहाजे आहेत, पण त्या काळी फक्त वाऱ्याच्या दिशेवर चालणाऱ्या नौका आणि वाळवंटातले उंट होते. त्यामुळे इंडोनेशियाच्या घनदाट जंगलातून निघालेली एक लवंग युरोपच्या राजवाड्यापर्यंत अनेक टप्पे पार करत पोचत होती. हा रस्ता जितका सुगंधी होता, तितकाच रक्तरंजित आणि कुपितांनी भरलेला होता. मसाल्यांची ही शर्यत सुरू होत होती इंडोनेशियाच्या स्पाईस बेटांपासून. लवंग, जायफळ आणि जायपत्री यांनी भरलेली जहाजे आधी भारताच्या कालिकत आणि कोचीन बंदरावर आणले जात. भारतामधून अरब व्यापारी हे मसाले घेऊन मध्य पूर्वेतील कायरो आणि दमास्क सारख्या बाजारपेठांमध्ये पोचवत. तिथून ते इटलीतील व्हेनिस शहरात जात आणि शेवटी व्हेनिस मार्गे संपूर्ण युरोपमध्ये पोचत. शेतकरी, अरब व्यापारी, व्हेनिसचे दलाल या प्रत्येक टप्प्यावर किंमत वाढत असल्यामुळे युरोपमध्ये काळ्या मिरीला ब्लॅक गोल्ड म्हटलं जाई. पण 1453 मध्ये इतिहासाने अचानक मोठं वळण घेतलं. ऑटोमन साम्राज्याने कॉन्स्टँटिनोपल जिंकले. तुर्कीतील आजचे इस्तानबुल हे शहर म्हणजे त्या काळचे कॉन्स्टँटिनोपल. हे शहर त्या काळी युरोप आणि आशियामधील सर्वात महत्त्वाचे प्रवेशद्वार होते. इथूनच रेशीम आणि मसाल्यांचा व्यापार आशिया मार्गे युरोपमध्ये पोहोचत होता. जेव्हा ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकले, तेव्हा संपूर्ण जमिनीद्वारे होणारा व्यापार मार्ग त्यांच्या नियंत्रणाखाली आला आणि नवीन अडथळे निर्माण झाले. ऑटोमन तुर्कांनी व्यापारावर अवाच्या सवा कर लादले. मसाल्यांची किंमत आकाशाला भिडली आणि युरोपमध्ये एकच हाहाकार उडाला. युरोपसमोर आता भारतापर्यंत पोहोचायचं कसं, असा मोठा प्रश्न होता. याच प्रश्नातून सुरू झाला इतिहासातील एक नवा काळ. जर जमिनीने भारतात जाता येत नसेल तर समुद्र मार्गाने जाऊ, असा निर्णय त्यावेळी घेतला गेला. इथूनच सुरू झाला तो काळ जिथे व्यापाराच्या नावाखाली जगाला लुटण्याची अधिकृत परवानगी शोधली गेली. मसाल्यांसाठी सुरू झालेल्या या शर्यतीची पहिली मोठी चाल पोर्तुगलने खेळली. आफ्रिकेचे अकराळ विकराळ किनारे, अज्ञात समुद्री वादळं आणि जुन्या नकाशांच्या मर्यादा ओलांडून पोर्तुगीज जहाजे एका महाकाय साहसाकडे निघाली. आणि अखेर 1498 मध्ये तो ऐतिहासिक क्षण आला. वास्को दा गामा नावाचा एक नाविक आफ्रिकेच्या शेवटच्या टोकावरील केप ऑफ गुड होपच्या जीवघेण्या लाटांना चिरत भारताच्या कालिकट बंदरावर उतरला. हा फक्त एका प्रवासाचा अंत नव्हता, तर या प्रवासाने ग्लोबल इकॉनॉमीचं पहिलं महाद्वार उघडलं होतं. आता युरोपला कोणाचीही मध्यस्थी नको होती. ऑटोमन साम्राज्य आणि अरब व्यापाऱ्यांचा दबदबा मोडीत काढत पोर्तुगलने हिंद महासागरावर आपली सत्ता गाजवायला सुरुवात केली. गोवा, मल्लक्का, होमुर्ज एकामागून एक महत्त्वाची बंदरे त्यांच्या ताब्यात गेली. पण याच वेळी समुद्राच्या दुसऱ्या टोकाला आणखी एक नाट्य घडत होतं. पोर्तुगलच्या यशाने अस्वस्थ झालेला स्पेन देखील मैदानात उतरला होता. क्रिस्तोफर कोलंबस भारताचा मार्ग शोधण्यासाठी पश्चिमेकडे निघाला आणि नियतीने असा काही खेळ मांडला की त्याला भारताऐवजी सापडली एक नवी दुनिया, जिचं नाव अमेरिका. एका मसाल्याच्या शोधामुळे इतिहासाचे दोन सर्वात मोठे वळण एकाच वेळी आले. युरोपला भारताचा मार्ग सापडला आणि जगाला अमेरिकेचा शोध. इथून पुढे जगाचा नकाशा कायमचा बदल. अमेरिकेतील अफाट सोनं चांदी, भारतातील कापड व सुगंधी मसाले, चीनचं मूल्यवान रेशीम आणि दुर्दैवाने आफ्रिकेतील गुलामांचा व्यापार, या सर्वांनी मिळून जगातील पहिली खऱ्या अर्थाने जागतिक अर्थव्यवस्था जन्माला घातली. ज्याचा केंद्रबिंदू होता अर्थात तोच साधा काळ्या मिरीचा दाना. मसाल्यांच्या शोधासाठी युरोप समुद्रात उतरला आणि त्यातून जगाला नवे समुद्री मार्ग, नवे खंड आणि नवे व्यापार जाळे मिळाले.
पण या शोधामागे केवळ जिज्ञासा नव्हती. त्यामागे संपत्ती आणि स्वतःच्या साम्राज्याचे विस्तार करण्याची तीव्र इच्छा होती. भारताचा समुद्री मार्ग सापडल्यानंतर लगेचच युरोपियन शक्तीमध्ये स्पर्धा सुरू झाली. पोर्तुगीजांनी बंदरे ताब्यात घेतली. डचांनी मसाल्यांच्या बेटांवर कब्जा मिळवण्यासाठी हिंसक मोहिमा आखल्या. तर फ्रेंच आणि ब्रिटिशांनी व्यापाराच्या नावाखाली आपले किल्ले आणि व्यापारी केंद्र उभारली. इंडोनेशियातील स्पाइस आयलँड्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी हजारो निरपराध लोकांची कत्तल करण्यात आली. एका साध्या मसाल्याच्या व्यापाराने आता महासत्तांचे स्पर्धेचं रूप घेतलं होतं. व्यापार हा केवळ वस्तूंची देवाणघेवाण राहिला नव्हता, तर तो सत्ता, वर्चस्व आणि नियंत्रण यांचा जीवघेणा खेळ बनला होता. या सगळ्या बदलत्या जगात एक गोष्ट विशेष लक्षात येते आणि ती इथे नमूद करावीशी वाटते. 17व्या शतकात भारतात एक असा राजा होता ज्याने या समुद्री व्यापारामागचा खरा हेतू खूप आधी ओळखला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे त्या महान राजाचे नाव. त्या काळात युरोपियन शक्ती भारतात व्यापारी म्हणून येत होत्या, पण त्यांच्या मागे भविष्यातील सत्ता आणि वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा दडलेली आहे हे महाराजांनी अचूक ओळखले होते. म्हणूनच त्यांनी समुद्र किनाऱ्यावर मजबूत जलदुर्ग उभारले आणि आपलं स्वतःचं आरमार उभं केलं. शिवरायांची एक साधी पण दूरदर्शी भूमिका होती. ज्याच्या हाती आरमार त्याचं समुद्रावर नियंत्रण. आज जेव्हा आपण साऊथ चायना सी, हिंदी महासागर किंवा जागतिक व्यापार मार्गावर चालणारी स्पर्धा पाहतो, तेव्हा महाराजांनी ओळखलेलं सत्य किती मोठं होतं हे लक्षात येतं. जगातील महासत्तांना जे समजायला शतके लागली, ती गोष्ट शिवरायांनी त्या काळातच ओळखली होती. समुद्रावर वर्चस्व, व्यापारी मार्ग आणि नैसर्गिक संसाधनांवरील ताबा हे केवळ आर्थिक उलाढालीपुरता मर्यादित नसून ते जागतिक सत्ताकारणाची खरी गुरुकिल्ली आहेत. मित्रांनो, ही मसाल्यांची स्पर्धा केवळ त्या काळापुरता मर्यादित राहिलेली नाही. ती आजही आपल्या डोळ्यांसमोर वेगवेगळ्या रूपात सुरूच आहे. 15व्या शतकातील मसाल्यांची जागा आज क्रूड ऑइल, लिथियम आणि डेटा यांनी घेतली आहे. पूर्वी ज्या मसाल्यांसाठी समुद्र पार केले जात होते, त्याच मानसिकतेने आज ऊर्जा स्रोतांवर आणि महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महासत्तांमध्ये शर्यत सुरू आहे. या सगळ्याच्या मुळाशी एकच नियम आहे: ज्याचं व्यापारी मार्गावर नियंत्रण, त्याचं जगावर वर्चस्व. इतिहासात ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाखाली भारतावर सत्ता मिळवली. आजही काही महासत्ता थेट युद्ध न करता आर्थिक निर्बंध, लष्करी तळ आणि राजकीय दबाव वापरून जगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सत्तेच्या खेळाचा सर्वात मोठा फटका हा सामान्य माणसाला बसतो. इंधनाचे वाढते दर, महागाई, अन्नधान्याची टंचाई, रोजगारावर परिणाम हे सगळं त्या स्पर्धेचे परिणाम आहेत, जी आपल्या हातातच नाही. महासत्ता आपापल्या वर्चस्वासाठी भिडतात आणि त्याची किंमत भरतो तो एक सामान्य नागरिक. इतिहास आपल्याला वारंवार एकच इशारा देतो: जेव्हा लालसा मर्यादा ओलांडते तेव्हा संघर्ष अटळ असतो. महात्मा गांधींचे शब्द आजही तितकेच खरे वाटतात. द वर्ल्ड हॅज इनफ फॉर अ मॅन्स नीड बट नॉट फॉर हिज ग्रीड. याचा साधा अर्थ असा की निसर्गाकडे प्रत्येक व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची क्षमता नक्कीच आहे, मात्र एका व्यक्तीचा लोभ पूर्ण करण्याची शक्ती या पृथ्वीकडेही नाही. मसाल्यांच्या त्या तिखटपणाने जसा इतिहास बदलला, तसाच आजचा हा संसाधनांचा हव्यास आपल्या भविष्याला एका धोकादायक वळणावर नेत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे: आपण इतिहासातून काही शिकणार आहोत की तो पुन्हा पुन्हा तसाच घडताना पाहत राहणार आहोत?